नमस्कार मंडळी. तर आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत ज्याने आजारी माणसाच्या तोंडालाही चव येईल. तर त्यासाठी इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा आहे तो असा मोठा मोठा कट करून घेतलाय. 2 टोमॅटो कट करून घेतलेत, आलं लसूण बारीक कट करून घेतले, सोबतच कोथिंबीरीचे देठ, गाजराचे थोडे तुकडे आणि मिरची घेतलेली आहे. आता एका कुकरमध्ये मी 1 चमचा बटर घालते. बटर चांगलं मेल्ट झालं की आपल्याला एक एक करून सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड करत जायच्या आहेत. आधी मी मिरची घातले, मिरचीतील बिया काढल्या होत्या मी. तुम्हाला हवं तर तुम्ही तसंच घातलं तरी चालेल. आता याच्यामध्ये आल्याचा तुकडा अर्धा इंचाचा बारीक कट करून घातलाय. 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या त्यासुद्धा छान बारीक कट करून घातलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मीडियम आकाराचा कांदा असा मोठा मोठा कट करून घातलाय. आता याच्यामध्ये कोथिंबीरीचे देठ आहेत ते कट करून घालायचे आहेत. याने स्वाद आहे तो खूप छान येतो, आवर्जून घाला. आता याच्यामध्ये 2 छोट्या साईजचे गाजरे आहेत, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घातलेत. आता सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे ते म्हणजे टोमॅटो. 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो चांगले रसरशीत पिकलेले आहेत, ते सुद्धा छान कट करून घातलेत. आता ह्या सगळ्या गोष्टी बटरवरती छान परतून घ्यायच्या आणि मग याच्यामध्ये 1 ग्लास सारखं पाणी घालून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर कुकरचं झाकण लावून मी 1 शिट्टी करून घेणार आहे. एका शिट्टीमध्ये सगळ्या गोष्टी मस्त अशा शिजल्या जातात. कुकर चांगला शांत झाला की मग आपल्याला ओपन करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त सगळ्या गोष्टी शिजल्या गेल्यात. तुम्हाला हवं तर तुम्ही इथेच ब्लेंडरनी छान असं याला मिक्स करू शकता, पण मी पाण्यातून छान याला गाळून घेतलंय आणि एका मिक्सरच्या भांड्यामधून याला मी बारीक करून घेणार आहे. अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला गाळून घेऊ शकता, पण मस्त असं हे बारीक झालं होतं त्यामुळे मी डायरेक्ट याला जो सॉसपॅन असतो ना त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आता जे उरलेलं कुकरमधलं पाणी होतं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, कारण सगळी चव त्या पाण्यामध्येच आहे. आता याच्यामध्ये काही स्पायसेस ॲड करायचे आहेत. काळी मिरी पावडर, मीठ आणि जिरा पावडर घालायचे. काळी मिरी पावडर तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सॉसपॅन आहे ते आहे तसं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करत आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिट सगळं छान शिजवून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिट शिजवल्यानंतर बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सीमधलं हे टोमॅटो सूप आपलं घरच्या घरी बनवून तयार झालेलं आहे. अगदी चवीला अप्रतिम लागतं. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.